तर अजित पवार शेत नुकसान पाहणी करता सोलापूरमध्ये पोहोचले असता कोरडी गावातल्या एका व्यक्तीनं आपली व्यथा मांडली आहे। अजितदादांसमोर अचानक मर्डर केसची गुगलीच टाकण्यात आली आहे। भावाच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। नेमका हा सगळा काय प्रकार घडलेला होता पाहूया आपण। अंमलीमध्ये पण तपास आहे मला त्यांनी वारंवार फोन केला ह्यांना इतर ह्यांना पण धमकी तुझं काय म्हणणं काय आहे? काही लिहून वगैरे चिठ्ठी वगैरे फक्त पैसे जिरवलं साहेब पुन्हा तुझी अपेक्षा काय मला माझ्या सांग? अपेक्षा तुम्हाला योग्य तपास आणि हो काही हा जी कॉल झाला का 3 एप्रिलला जे कॉल झाला योग्य तपास झाला पाहिजे। तुझा काही गुन्ह्यावर आरोप आहे का? हो 3 एप्रिलला त्यांनी हा एकच कॉल केलाय साहेब। कुणी कुणाला कुणाला केला? नाही भांडणं नव्हती त्यांनी डायरेक्ट मंडळीत मारून टाकली ते आणि त्याने वाटमध्ये गेली। अच्छा अच्छा असं झालं दोघं एका वेळेस नाही। ज्याच्यावर प्रेम होतं तिच्या बरोबर ह्याला राहायचं होतं म्हणून बायकोला मारून टाकलं बरोबर। मला अरे थांब ना बाबा, तुझं दुःख मला समजतंय। तुझी ही भावजाई लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।